मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका, पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजित दादांचीच माहिती। राष्ट्रपती भवनात शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेसंदर्भात स्वतंत्र चर्चा। महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प राबवायचे, बैठकीत मोदींचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघांसाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी। राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून राज्यपालांच्या नियुक्त्या। विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी। उपसभापती नीलम गोरे शपथ देणार। विधान भवनात शपथविधी ग्रहण कार्यक्रम। विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। मनसेच्या साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा। व्हॉट्सअप स्टेटस ठेवत साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू। मनोज जरांगे, ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर संधी होती तेव्हा मराठा समाजाला न्याय दिला नाही, शिंदेंचा विरोधकांवरही निशाणा। मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबाच असेल। अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं पवारांची भेट घेतली। शासकीय विश्रामगृह इथे शिष्टमंडळानं शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांचा शब्द। राज ठाकरे पुण्यातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी करणार। सिंहगड रोड परिसरात नुकसान झालेल्या नागरिकांचीही भेट घेणार। कोल्हापुरात पहाटेपासूनच पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं घटली। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचावर। राधानगरी धरणाचेही 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद करण्यात आले। इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतरण। नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडला पाण्याचा वेढा। कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर। नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद। फुलमार्केट परिसरातून नागरिकांचा लॉंग मार्च निघणार। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक कर्नाटकला रवाना। दिल्लीत मुसळधार पाऊस। कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचलं। यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू। दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी रिपोर्टही मागवला। सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 1 ऑगस्टला हा सोहळा होणार। रोहित टिळक यांची माहिती। मध्य आणि हार्बर मेगा ब्लॉकवर मार्गावरती आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना। गतविजेत्या भारताचं श्रीलंकेसमोर आव्हान। श्रीलंकेतील डंबुला क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना रंगणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकानं विजय। तर आज महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तूल शूटिंगचं फायनल। मनू भाकरकडून भारताला सुवर्ण कामगिरीची आशा। पहिल्या T20मध्ये भारताचा श्रीलंकेवर 43 धावांनी विजय। 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 170 धावांवर ऑल आऊट।